अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला स्वामींची सेवा नामस्मरण करूनही मनोकामना पूर्ण का होत नाही, नेमकी चूक कुठे होते याच विषयी माहिती सांगणार आहे। तर तुम्ही स्वामींची खूप सेवा करत आहात, मंत्र जप पारायण सर्व सेवा करत आहात, परंतु तुमची इच्छा पूर्ण होत नाही। असे का? आपण कुठे चुकत तर नाही ना, असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी। तर बघा, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशी अनेक स्वामी भक्तांची श्रद्धा आहे। श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यावधी भाविकांचे दैवत आहेत। दररोज न चुकता श्री स्वामी समर्थ महाराज यांची अगदी मनापासून पूजा नामस्मरण उपासना केली जाते। तसेच हजारो घरांमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण देखील केले जातात। तसेच नेहमी अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेणाऱ्यांची ही संख्या खूप जास्त आहे। तसेच राज्यासह देश विदेशात देखील स्वामींचे मठ मंदिरे आहेत। या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेणे, स्वामींच्या आरतीला उपस्थित राहणे, विशेष करून गुरुवारी या दिवशी स्वामींचे पूजन करून स्वामींचे दर्शन घेऊन स्वामींचे अगदी मनापासून नामस्मरण करणे हा अनेक स्वामी भक्तांचा संकल्प असतो। बघा, जेव्हा आपल्या जीवनात समस्या अडचण संकट असतात तेव्हा स्वामींना अगदी मनापासून हाक मारली तर स्वामी नक्कीच त्या आपल्या हाकेला धावून येत असतात आणि आपल्याला त्या संकटातून अडचणीतून बाहेर काढत असतात। स्वामीच आपल्याला मार्ग दाखवत असतात। बघा, स्वामींना मनापासून शरण गेले तर स्वामी आपल्या मनातील इच्छा नक्की पूर्ण करतात आणि आपल्या भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असा प्रत्यक्ष अनुभव देतात। हा अनुभव अनेक स्वामी भक्तांना आलेला आहे। परंतु मी तर नियमितपणे स्वामींची अगदी मनापासून सेवा करतो, मंत्र जप करतो, नामस्मरण करतो, न चुकता स्वामींच्या मठात जातो, विशेष करून गुरुवारी स्वामींचे दर्शन घेऊन स्वामींची पूजा करून स्वामींचे अगदी मनापासून नामस्मरण करतो। माझ्याकडनं स्वामींच्या ज्या सेवा करणे शक्य होईल त्या मी करत असतो। परंतु असे असून सुद्धा स्वामी माझी मनोकामना इच्छा पूर्ण का करीत नाहीत? आपण कुठे कमी पडतो का, असा विचार देखील मनात येत असतात। तर स्वामींची एवढी सेवा करूनही मनोकामना पूर्ण का होत नाही, नेमकी चूक कुठे होते जाणून घेऊयात। तर बघा, अनेकदा आपण आपल्या इच्छा मनोकामना नवस संकल्प हे आपताना अगदी जवळच्या व्यक्तीस तसेच मित्रमंडळीस किंवा खास जवळच्या व्यक्तीस आपण हे सर्व काही सांगत असतो। त्यातून सकारात्मकता मिळावी हा आपला उद्देश असतो किंवा तशी आपली अपेक्षा असते। आपण स्वामींची अगदी मनापासून सेवा करतो, नामस्मरण करत असतो, पारायण करत असतो। आपण आपापल्या परीने यथाशक्ती स्वामींची सेवा नामस्मरण करत असतो। मी स्वामींची या इच्छेसाठी स्वामींची ही सेवा करत आहे, असे देखील आपण त्यांना सांगत असतो। इथेच तर आपली चूक होते। तर बघा, आपल्या मनातील संकल्प, बोललेला नवस, इच्छा, विशेष मनोकामना कोणालाही सांगू नयेत। तसेच आम्ही स्वामींचे अमुक करतो तमुक करतो, स्वामींची आम्ही एवढी सेवा करतो, स्वामींची तेवढी सेवा करतो, असे तर अजिबात सांगू नये। म्हणून नेहमी आपली इच्छा ही गुपित ठेवावी। जर तुम्हाला सांगायचेच असेल तर मनातल्या मनात आपल्या स्वामींना सांगा। स्वामींवर अपार श्रद्धा आणि पूर्ण विश्वास ठेवा, स्वामी नक्कीच शुभ करतील। तर बघा, स्वामींची कोणतीही सेवा करताना मी स्वामींची ही सेवा या इच्छेसाठी करत आहे असे कोणालाही सांगायचे नाही। यामुळे आपल्या स्वामी सेवेत बाधा निर्माण होण्याची शक्यता असते। मग आपण इच्छापूर्तीसाठी जी सेवा करत आहे त्या सेवेमध्ये अडचणी येतात आणि इच्छित फल प्राप्तीमध्ये सुद्धा आपल्याला अडचणी येतात। म्हणून कोणतीही सेवा करताना
ती सेवा आपल्यापुरतीच ठेवायची आहे. जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा तुम्ही इतरांना सांगू शकता, परंतु इच्छा पूर्ण होण्याआधी कोणालाही सांगू नका. आणि मी स्वामींचा खूप मोठा भक्त आहे किंवा खूप मोठी भक्त आहे, मी स्वामींची खूप सेवा करते किंवा करतो, असे तर अजिबात कोणाला सांगू नका. कारण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 14व्या अध्यायात असे सांगितले आहे, आम्ही अहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत, जयाशी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची. असे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 14व्या अध्यायात स्पष्टपणे सांगितले आहे. म्हणून स्वामींची सेवा करताना या गोष्टीचं पालन करून स्वामींची सेवा आपण केली पाहिजे. म्हणून स्वामींची कोणतीही सेवा करताना पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने, अगदी मनापासून करा. मग बघा, आपल्याला स्वामींचे अनुभव, प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. स्वामी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील. म्हणून काळजी करू नका. मनात हा पूर्ण ठामपणे असा विश्वास ठेवा की स्वामी योग्यच करतील, स्वामी माझी इच्छा नक्की पूर्ण करतील. असा विश्वास जर असेल तर स्वामी नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील, आपली परीक्षा घेतील. परंतु योग्य वेळ आली की स्वामी इतके भरभरून देतील की आपले त्यांच्यावर असलेले रुसवे फुगवे आपण सर्व काही विसरून जाईल. म्हणून स्वामींची अगदी मनापासून सेवा करत राहा. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि या आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.